नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता अमेरिकेहून आलेल्या परीला भेटण्यासाठी सत्याने आपली सत्यागिरी वापरून आता देविकाच्या अंकलला घरी बोलावलेलं असतं. आता मात्र अंकल येताच देविकाचे तर 12 वाजलेले असतात. तर इथे आता परी ही आपल्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा निरूपा येते आणि म्हणू लागते, ऐका समद्यांनी नीट ऐका. आता ती रूममध्ये गेली बरं का. तेव्हा सत्या पटकन आता निरूपासमोर हात पुढे करतो आणि आता लगेच निरूपा सत्याकडे बघत म्हणू लागते, कशासाठी हात पुढे करतोय तू, काय हवंय तुला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हे बघ निरूपा, मला माझ्या कामाचा मोबदला हवाय. माझ्यासारखा चांगला प्रोफेसर बनणं शक्य नाही आहे. अगं एखाद्या चांगल्या मराठी प्रोफेसरलासुद्धा माझ्यासारखं मराठी येऊ शकत नाही आणि ते मी करून दाखवलं आहे. त्यामुळे मला माझा मोबदला हवा आहे निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, देईल ना, आत्ता सकाळी पैसे दिले होते ना, जरा दम काढता येत नाही. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं एवढं शुद्ध मराठी बोलणं सोपं काम नाही आहे. मी खूप मोठं काम पार पडले, हो की नाही रिया. तेव्हा रिया म्हणू लागते, वा सत्या दादा, एक नंबर भारी, तुला अतिशय छान जमलंय. नाही म्हणजे जरा डोक्यावर न गेलं, पण खरंच जे काय बोलला ना सत्यादादा ते अगदी सॉलिड होतं, एक नंबर भारी, मला तर लय आवडलं. तेव्हा सत्य म्हणू लागतं, आवडलं ना, मग या सत्यजित गायकवाडचं कामच असं असतंय. त्यामुळे निरूपा, मला जर माझा मोबदला मिळत नसेल तर हा सत्या हे प्रोफेसरचं काम करणार नाही. तो जाणार आणि गाडीची भाडी करणार. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बैस, असं काय बी होणार नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा या सत्याला गाडी चालवायची सवय आणि गाडीत तर पेट्रोल भरावंच लागतं. तसंही मलाही मराठी बोलण्यासाठी तुला मोबदला द्यावाच लागेल. त्यावर निरूपा म्हणू लागते, ठीक आहे, आता सकाळी पेट्रोल भरलं आहे ना, मग संध्याकाळपर्यंत थांब ना, अरे संध्याकाळी देईल की पैसे. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, नक्की, नाहीतर निरूपा मी हे प्रोफेशनलचं काम सोडून लगेच गाडी भाडी सुरू करेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, म्हणजे काय. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, तुला जर समजत नसेल ना निरूपा, तर तू तुझ्या दादल्याला विचार, तो नक्की तुला समजावून सांगेल. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ हसू लागतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, मला काही समजवायची गरज नाही आहे, सांगितलं ना, संध्याकाळी तुला तुझे पैसे मिळतील. आता मी काय सांगते ते नीट ऐका. आता सगळेजण लगेच निरूपाजवळ येतात. सगळ्यांनी असा गोल घिरटा घातलेला असतो. निरूपाची आता खुसूरपुसूर चालू असते. सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात, कारण निरूपा जे काही हळू आवाजात सांगत असते ते कोणालाच ऐकू येत नसतं. आता सगळेजण जोरात ओरडतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, कळलं नाही. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं ही कुठली भाषा आणि तू कधी शिकली ही भाषा, आम्हाला तर काय बी समजेना झालंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे तिला ऐकू जाईन ना, हळूहळू बोलावं लागेल की नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, मातोश्री एवढं पण हळू चालणार नाही, आमच्या कानात घुसतच नाही आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरं ठीक आहे, ऐका, आत्तापर्यंत आपण जे नाटक सुरू ठेवलं आहे ना, ते अगदी छान पद्धतीने पार पडलं आहे आणि आपल्याला असंच नाटक सुरू ठेवायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी अगदी छान तयार व्हायचं. आता सगळे आपल्या पाठीचा कणा ताट करतात आणि परी येणार म्हणून अगदी छान तयार होऊन बसलेले असतात. तर त्यानंतर आता सगळेजण इथे टेबलवरती बसून कॉफी पित असतात. तेव्हा लगेच आता परी मात्र सुधाकर भाऊन शेजारीच बसलेली असते. तिच्या शेजारी सत्य असतो. त्याच वेळेस आता परी लगेच आपल्या मित्राला म्हणू लागते, सुधू अरे घे ना कॉफी, असे म्हणत तिने आपला कॉफीचा कप सुधूसमोर पुढे केलेला असतो. तेव्हा निरूपाला तर धक्काच बसतो. सगळेजण आता या परीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, कशाला, मी त्यांना दिलाय ना कॉफीचा कप, मी त्यांना दिलाय, तुम्ही तुमची पिऊन घ्या. त्यावर लगेच परी म्हणू लागते, सुधू आपल्या कॉलेजच्या गप्पा तू तुझ्या बायकोला सांगितल्या नाही का. अरे कॉलेजमध्ये आपण एकच कॉफीचा कप शेअर करायचो, आम्हाला सवय या सगळ्याची. आता निरूपाला तर धक्काच बसलेला असतो. निरूपाच्या ना डोक्यात असा राग घुसलेला असतो, काय करावं काय नाही असं झालेलं असतं. सत्या मात्र आता लगेच धूमकेतूकडे बघून हसू लागतो. त्याच वेळेस आता लगेच परी म्हणू लागते, सुधू तू तुझ्या बायकोला आपल्या त्या सगळ्या दिवसांची आठवण नाही सांगितली का. अरे ते दिवस कसले भारी होते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कुठले दिवस, कशाचे दिवस. त्याच वेळेस सुधाकर म्हणू लागतात, निरूपा अगं आमच्या लहानपणीचे दिवस,
कॉलेजचे दिवस असं म्हणायचंय तिला, दुसरं काहीच नाही. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, हे जे काही दिवसांची आठवण करते ना ही परी, त्यामुळे निरूपाची वाट लागणार आहे. आता तू बघच खरं. तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, सत्या, एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का तुला? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही नाही, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मी तर माझ्या सहचारिणीबरोबर थोडीशी शंका निरसन करत होतो. तुमचं चालू असू द्या. तुम्ही तुमच्या मित्रवर्यांबरोबर जुन्या गप्पांना उजाळा द्या. आता मात्र सत्या अगदी छान असा बोलत असतो. निरूपा तर या सत्याकडेच बघू लागते. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, तुमच्या या गप्पांनी माझ्या पिताश्रींना खूपच आठवणींचा उजाळा येतो आणि आनंदही होतोय. जेव्हापासनं आली परी खरी, तेव्हापासनं माझे पिताश्री स्वर्गात आल्यासारखं सुख मिळतंय त्यांना. हो की नाही मातोश्री? आता मात्र मातोश्री म्हणतात सगळ्यांना धक्काच बसतो. सगळेजण या सत्याकडे बघू लागतात. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, निरूपा मातोश्री, मी बरोबर बोलतोय ना? काही चुकीचं आहे का त्यात? जेव्हापासनं आली पित्यांची सखी, तेव्हापासनं पिताश्री झालेच खूपच सुखी. हो की नाही मातोश्री? पण पित्यांच्या या सखीला काय नावाने हाक मारायची मातोश्री? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आत्या म्हण, आत्या म्हणून हाक मार. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि परीला धक्काच बसतो. काय? आत्या? नाही 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 नाही, दोघेही आता नकार देऊ लागतात. आत्या नको. आता निरूपाला तर आणखीनच सुधाकर भाऊंचा राग येतो. ती मोठाले डोळे करून रागाने त्यांच्याकडे बघू लागते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा, अगं आत्या हे नाव जड आहे ना, ती जोडाक्षर आहे, ते कसं वाटतं बोलायला? नाही 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 नाही, आत्या नको. सत्यजित, तू आंटी म्हण, आंटी भारी वाटता. तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, सुधू, अरे काय बोलतोयस तू? आंटी? शी, मला अजिबात आवडत नाही. मी काय आंटी आहे का? अरे अजून तर मी जवान आहे. आंटी नको. सत्या, तू मला परी म्हणू शकतो, फक्त परी. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, ते संध्याकाळच्या जेवणाचं आणि दुपारच्या जेवणाचं बघावं लागेल ना. दुपारी जेवणासाठी काय हवं आहे तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्या ज्या काही आवडीनिवडी असतील ना, ते आम्हाला सांगून ठेवा, म्हणजे आम्ही तसंच सगळं काही करू. त्याच वेळेस आता इथे परी लगेच आपल्या आवडीचे जे काही पदार्थ असते ते सांगू लागते. ते सगळे इंग्लिशमध्ये. आता हे इंग्लिश निरूपाच्या डोक्यात वरनं गेलेलं असतं. तिला तर काहीच कळत नाही. शेवटाना आता परी म्हणू लागते, मला डेटही चालेल. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतं, रव्या, बघतोयस ना तू, मला असं वाटतंय पिताश्रींच्या सखीला पिताश्रींबरोबर डेटवर जायचंय. त्यावर रे म्हणू लागतो, नाही रे सत्यदादा, डेट म्हणजे खजूर, खजूर खायची असं म्हणायचंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो का? पण खजूर काही जेवण आहे का? हे कुठे जेवण असतं का? त्यावर लगेच आता परी म्हणू लागते, मला एवढं सगळं असलं तरी चालेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो हे काजू बदाम खजूर हे काही जेवण झालं का? नाही 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 नाही, तुम्ही लाजू नका. तुम्हाला ज्या काही डिश हव्या असतील त्या सांगा, आम्ही सगळ्या काही बनवू. हां. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतो, हो परी, तुला जे काही हवं असेल ते सांगा. तेव्हा परी म्हणू लागते, मी लाजतच नाही आहे सुधू, मला जे काय हवं असतं ते समोरासमोर येऊन मी सांगत असते. असे म्हणत आता लगेच परी सुधाकर भाऊंकडे बघू लागते. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, मग माझ्याकडे बघा आणि मला सांगा, तुम्हाला कुठल्या डिश आवडतात? इंडियन डिश? तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, नाही, मी दुपारी असंच हलकं अन्न खाते, मला हेच हवं आहे. नाही म्हणजे संध्याकाळच्या जेवणात मी इंडियन फूड खाईल, तेव्हा नक्कीच इंडियन फूड खायला मला आवडेल. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही सगळे तुमचे जे काही आवडीनिवडी असतील ते आम्हाला सांगून ठेवा, आम्ही तसं बनवू, म्हणजे ऑर्डर करू. त्याच वेळेस आता लगेच परी म्हणू लागते, हो पण त्यात वांगं नको या, बाकीचं सगळं असलं तरी चालेल, पण मला वांग्याची भाजी आवडत नाही. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही नाही नाही, वांग्याची भाजी ती करणारच नाही, कारण तिला मी सांगून ठेवले ना, परीला वांग्याची भाजी आवडत नाही, तिला त्यामुळे ॲलर्जी होते. तेव्हा लगेच आता परी सुधाकर भाऊंचे गाल ओढू लागते आणि म्हणू लागते, सुधू, कसला भारी आहेस ना तू, तुझ्या अजून सगळ्या आठवणी लक्षात आहे. वा सुधू, मला खरंच आपल्या त्या दिवसांची खूप आठवण येते. आता निरूपाला खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, मलाही. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हो. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, आलोच आलोच, मी ते
वांग्याला पाणी घालून आलो हा, असे म्हणत सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. आता मात्र सत्या, रवी, रिया सगळेजण आपल्या बाबांना हसत असतात. तर आता त्यानंतर सुधाकर भाऊ इकडे बाहेर बागेत झाडांना पाणी मारत असतात. तेव्हा ते स्वतः एकटेच हसत असतात आणि म्हणत असतात, खरंच ही परी ना अजिबात बदलली नाही, जशी आहे तशीच आहे, एक नंबर भारी. तिच्या त्या जुन्या आठवणी सगळ्यांना उजाळा मिळालाय. पण काय सांगावं तिला, कसं वागते ती माझ्याशी. अशाने ही निरूपा खूप भडकते. आणि आता हा सुधू काही सुधू राहिला नाही. 3 लेकरांचा बाप झालाय आणि त्याचे लेकरंही आता मोठे झाले, 3 सुना आल्या. पण या परीला कोण सांगेल कसं वागते ना तिचं तिलाच माहिती, असे म्हणत सुधाकर भाऊ आता स्वतःशीच हसत असतात. त्याच वेळेस आता लगेच परी येते आणि लागते सुधू, असे म्हणत सुधाकर भाऊ आता परीकडे बघू लागतात. अगदी ते नळीतलं पाणी उडत असतं आणि परीचा चेहरा अगदी छान दिसत असतो. सुधाकर भाऊ मात्र आता एकटक असे डोळे फाडून परीकडे बघू लागतात. तेव्हा परी म्हणू लागते, सुधू काय बघतोय. आता सुधाकर भाऊ एकटक तिच्याकडे बघत असतात. त्याच वेळेस आता लगेच परी जवळ येते आणि म्हणू लागते, सुधू अरे तू असाच बघतोय अजूनही. सुधू काय झालंय तुझं, खरंच तुझ्या त्या आठवणी, तुझी ती सवय अजूनही तशीच आहे सुधू. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, नाही नाही आता जरा वय झालं, आता थोडंफार बदललंय सगळं. तेव्हा लगेच परी म्हणू लागते, नाही आहे सुधू, अजिबात काही बदललं नाही, त्या आठवणी त्या सवयी सगळ्या काही तशाच आहे. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, खरंच मी तसाच आहे. तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, वा सुधू किती प्रेमाने म्हटला ना तू, मला खूप आवडलं, तिकडे बघ कोण आलं, असे म्हणत आता लगेच सुधाकर भाऊ पाठीमागे वळून बघतात. त्याच वेळेस आता परी लगेच त्यांच्या हातातली नळी घेते आणि आता ते पाणी सुधाकर भाऊंच्या अंगावरती मारू लागते. आता मात्र परीने या सुधूला चांगलंच ओलं केलेलं असतं. तेव्हा सुधाकर भाऊ ओरडू लागतात, अरे कोणीतरी पाणी बंद करा, अगं परी असं नको करू गं, अगं परी थंडी वाजेल मला. तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, सुधू मग कशी झाली आंघोळ, मजा आली ना. तेवढ्यात आता निरूपा आलेली असते. आता मात्र हे सगळं समोरचे दृश्य बघून निरूपाला तर खूपच राग आलेला असतो. काय करावं काय नाही असं झालेलं असतं. तेवढ्यात आता निरूपा पाणी बंद करते. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ हसतच परीकडे बघू लागतात. अगं परी काय केलं तू. तेव्हा लगेच परी म्हणू लागते, सुधू खूप दिवसांनी मज्जा आली ना. वा मला खूप मज्जा आली, तुला आली ना सुधू. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आली, खूप मजा आली हा. आणि काय हो तुम्ही झाडांना पाणी घालता की स्वतःला पाणी घालता. अहो या वयात झेपणार नाही तुम्हाला, ही सगळी जी चाळी लावलीत ना ती बंद करा जरा. तेव्हा आता सुधाकर भाऊ लगेच निरूपाकडे बघू लागतात. त्यावर निरूपा म्हणू लागते, जा आता तुमचा हा कुर्ता बदलून घ्या, नाहीतर उगाच सर्दी होईल. आणि एकदा का सर्दी झाली की या वयात झेपत नाही, माहिती आहे ना, चला जा पटकन. आता सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आणि तुम्ही इकडे काय करताय, तुम्हाला टेरेसवरती जायचं होतं ना, मग इकडे कशा आला तुम्ही, चला मी तुम्हाला टेरेसवरती घेऊन जाते, असे म्हणत आता निरूपा परीला घेऊन तिकडनं निघालेली असते. परी मात्र या निरूपाला हसत असते. तर आता इकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. सत्या, मीरा, रवी, रिया आणि पंकज आणि देविका. आता सगळ्यामध्ये गप्पा चालू असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ही जी सखी आली ना बापाची, ती जरा भयंकर वाटते. नाही म्हणजे नक्की मैत्रीणच आहे ना बापाची, जरा गडबड वाटायली मला. तेवढ्यात आता निरूपा हॉलमध्ये येते. आता पोरांची ही जी कुसूर चालू असते ना, ती निरूपा आता शांतपणे ऐकू लागते. काय चालू आहे. तेव्हा सत्या पटकन उठून निरूपाजवळ येतो. आता निरूपाला जरा बाजूला घेतो आणि लागतो, निरूपा तुला हे जे काही चालू आहे ते बरोबर वाटायलंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचे. त्यावर सत्या म्हणू लागतो, निरूपा ही जी आपल्या घरी आली परी, ती खरंच आहे पिताश्रींची सखी का दुसरीच कोणीतरी. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बैस, असं काही नाही आहे, उगाच माझ्या मनात काही भरू नको. मी माझ्या मनात असले विचार आणते का, नाही ना, मग तुम्ही पण हे असले विचार करणं बंद करा, थांबवा हे सगळं. आणि मी जे काही सांगते ना ते नीट लक्षात ठेवा. आपल्याला संध्याकाळी मोठी पार्टी करायची आणि त्यासाठी अगदी आपल्याला श्रीमंत असल्यासारखंच राहायचं आहे, तसंच वागायचं आहे, तसंच खायचं आहे प्यायचं आहे, नीट लक्षात येते ना. तेव्हा सत्या मला लागतो, चालेल मातोश्री, पण मला माझे पैसे कधी मिळणार मातोश्री.
कारण आता मराठी बोलणं माझ्या तोंडातनं यायला जमत नाही आहे. माझा रिचार्ज संपत आला आहे मातोश्री. जर तुम्हाला या प्रोफेसरकडनं मराठी हवं असेल तर रिचार्ज करावाच लागेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे तुला जराही दम निघत नाही का रे, थांब आणते पैसे. असे म्हणत निरूपा पटकन आपली पर्स घेऊन येते. आता त्यातनं 500ची नोट काढते आणि सत्याच्या हातात देते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, चालेल मातोश्री, आता मराठी प्रोफेसरचं रिचार्ज झालेलं आहे. आता तुम्ही कसली काळजी करू नका. आता पंकज तर या सत्याकडे बघूच लागतो. त्याच वेळेस आता निरूपा आणखीन काही 500च्या नोटा काढते आणि रवीच्या हातात देते. त्यावर पंकज लागतो, मम्मा अगं हे सगळं काय चालू आहे? तू दोघांनाही पैसे देते पण मला का पैसे देत नाही मम्मा? त्यावर लगेच निरूपा लागते, गप्प बैस. अरे हे रव्याला पैसे कशासाठी दिले ते माहिती आहे का तुला? अरे त्या परीने सांगितलंय ना संध्याकाळी पार्टी करायची म्हणून. मग त्यासाठी आपल्याला जे हॉटेलमधलं जेवण ऑर्डर करायचं आहे ना, त्यासाठी हे पैसे दिलेत. आणि रव्या, तुझ्या हॉटेलमधनं जे काही भारी भारी डिश असतील ना, इंडियन डिश, ते सगळे काही अवेलेबल कर. ते सगळे मागव. हां, आणि वांग्याची भाजी मागू नको त्यात. तेव्हा लगेच सत्या मात्र हसू लागतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हसू नको आणि कसले हे विचार करताय ना ते बंद करा आणि संध्याकाळच्या पार्टीची तयारी करा. आणि देविका, तू एक काम कर, तुझ्या अंकलला फोन कर आणि संध्याकाळी पार्टीला बोलावून घे. आता मात्र देविकाला धक्काच बसतो. अरे बापरे, अंकलला कशाला बोलवायचं? नाही 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 आई, अंकल नाही येऊ शकत. अहो ते काही इकडे असतात का? ते दुबईला असतात ना. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, अगं मग फोन कर त्यांना, ते येतील की. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, आई अहो पण ते दुबईवरनं कसे येतील? त्यावर सत्या म्हणू लागतो, बबडे तू तुझ्या काकांना फोन लाव आणि सांग आमच्या घरी आली परी तुझे लगेच जे अंकल आहेत ना, ते विमानानं न येता ते असे उडतच येतील आपल्या घरी. आता मात्र सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, देविका, अगं ते सारखे दौऱ्यावरती असतातच ना, त्यांना फिरायची सवय आहे. अगं त्यांना कॉल करून सांग आपल्या घरी पार्टी आहे, ते नक्की येतील. आणि तसंही या परीला आपल्या बाजूने कोणीतरी ओळख करून द्यायला असं श्रीमंत पाहिजे की नाही, यांचा मित्र म्हणून तुझे अंकल असं असले म्हणजे कसं आपण खूप श्रीमंत असल्यासारखं वाटू ना, हो की नाही? म्हणून तुझे अंकल आलेच पाहिजे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, यायलाच पाहिजे. बबडे, तुझ्या अंकलला लगेच कॉल कर आणि पार्टीसाठी बोलावून घे. आता देविकाच्या डोक्याचं टेन्शन वाढलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, मीरा तू टेबल सजवायला घे. टेबल सजवण्याचं काम तुझं. रवी, तुला ज्या काही डिश मागवायच्या त्या ठरवून घे आणि त्या लवकरात लवकर ऑर्डर करून घेऊन ये. आणि पंकजलाही तुझ्यासोबत घेऊन जा. आणि सत्या, तू तुझं काम चालू असू दे. चल मीरा, आपल्याला आतमध्ये जायचे, अजून खूप तयारी करायची. असे म्हणत आता निरूपा लगेच मीराला तिकडनं घेऊन जाते. त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो, पंकज दादा चल, आपल्याला जे काही ऑर्डर घेऊन यायचे ते आपण घेऊन येऊया. असे म्हणत सगळेजण आता तिकडनं निघालेले असतात. पण देविका मात्र आता विचार करत तिथेच बसलेली असते. त्याच वेळेस सत्या बबडीजवळ येतो आणि लागतो, बबडी आता तुझ्या अंकलला बोलवावंच लागेल. येतील ना तुझे अंकल? एकदा का तुझे अंकल आले ना की खूपच मज्जा येणार. असे म्हणत सत्या तिकडनं आता लगेच हसतच आतमध्ये निघून जातो. तेव्हा देविका आता डोक्याला हात लावते. हा काय डोक्याला ताप? आता अंकलला कशाला बोलवायचंय? ही निरूपा पण ना. आणि हा जर अंकल आला इथे तर, आणि त्याने काही गडबड केली तर? नाही 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 नाही, या अंकलला यायला जमणार नाही, असं काहीतरी करावं लागेल. असे आता देविकाचे विचार चालूच झालेले असतात. तर इकडे सत्या आपल्या रूममध्ये आलेला असतो. तेव्हा सत्या आता हसतच उड्या मारतच म्हणू लागतो, वा सत्यजित गायकवाड, तू प्रोफेशनल झाला, पण तुला एक नंबर भारी काम जमलं. मराठी बोलणं साधंसुद्धा काम नाही आहे, खूप जिगरीचं काम आहे. आणि सत्यजित सुधाकर गायकवाड, तुम्ही ते काम करून दाखवलंय. हे काम सत्यादादाचं नाहीच आहे, कारण सत्यादादा हा असेल सांगलीचा दादा, पण हा सत्यजित प्रोफेशनल हा आहे एक नंबर मराठीचा प्रोफेशनल. आणि त्याला आता काय म्हणायचं? दादा नाही तर सत्यजित राव. दादा झाला असेल सांगलीचा, पण राव बनून निरूपाचा झालाय भाव. कारण जेव्हापासनं हा सत्यजित राव झालाय तेव्हापासनं निरूपा देते मला भाव. किती भारी जमतंय ना सत्यजित राव. म्हणजे आपल्या घरी आली पिताश्रींची सखी आणि त्यानंतर येणार आता बबडीचे अंकल.
आणि एकदा का अंकल आणि या परीची जोडी जमली की सत्यजितराव खूपच मज्जा येणार. जर या बबडीने काही घोटाळा करून अंकलला न येण्याचं काही कारण शोधलं तर सत्या, तुला तुझी सत्यागिरी वापरून या अंकलला आपल्या घरात आणावंच लागेल. पण या सगळ्यासाठी माझी परी कुठे? नाही 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 नाही, इथे तर माझी परी पाहिजेच. असे म्हणत सत्यजित आपल्या परीला फोन लावतो. त्याची परी म्हणजे त्याची लाडकी आजी. असे म्हणत आता लगेच इकडे सत्याने आपल्या आजीला कॉल केलेला असतो. आजी फोन उचलते. आता मात्र लगेच सत्या लागतो. कुठे आहात आजीसाहेब तुम्ही? हा तुमचा लाडका लहानगा नातू तुमची वाट बघतोय. आता मात्र हे सत्याचं बोलणं ऐकून आजीला तर धक्काच बसतो. तेव्हा आजी मला लागते, सत्या, अरे तुझ्या धूमकेतूचं वचन मोडलं की काय? अरे घेतली की काय तू? तेव्हा सत्या मला लागतो, नाही माझी आजी, मीच धूमकेतूचं वचन कधी मोडू शकत नाही. पण आजी, तुम्ही लवकरात लवकर या घरी, कारण घरी आली परी आणि परी खाते काजू बदाम खरी. तेव्हा आजी मला लागते, अरे झोपेत बोलतोस की काय तू? अरे परीचं स्वप्न बघू नको. अरे या पर्या खोट्या असतात, घरी बिरी येत नाही त्या. त्यावर लगेच सत्य मला लागतो, नाही आजी, ही परी आली खरी घरी. तू आधी घरी ये आणि मग ही परी बघ. तेव्हा आजी मला लागते, सत्या, अरे समजन असं काहीतरी बोल बाबा. तेव्हा सत्य मला लागतो, नाही आजी, तुला या नातवाचं ऐकावंच लागेल आणि लवकरात लवकर या परीला भेटण्यासाठी तुला घरी यावंच लागेल. हो, तू जरी देवाला गेली असली तरी कोल्हापूर फारसं दूर नाही आहे. सांगलीत येण्यासाठी तुला फक्त 1 तास लागेल. त्यामुळे माझी परी, तू लगेच बैस गाडीत आणि या परीला भेटण्यासाठी लवकर ये घरी. घरी आल्यानंतर तुला सगळं काही करेल खरी. तेव्हा लगेच आजी मला लागते, बरं बरं ठीक आहे, मी दर्शन घेते आणि लगेच निघते. असे म्हणत आजी फोन ठेवते. त्याच वेळेस आता आजीला मात्र टेन्शन येतं, या सत्याला काय झालंय नेमकं. तेवढ्यात आता लगेच सत्या तर टनाटन उड्या मारू लागतं आणि लागतं, चला आता बापाची ही सखी आणि निरूपाची लागलेली वाट ही बघून खूप मज्जा येते. आणि त्यात येणार आता देविकाचा हा अंकल. आता माझी परी, बापाची सखी आणि अंकल या तिघांमध्ये होणार जुगलबंदी. असे म्हणत आता मात्र सत्या खूपच हसत आता बाहेर निघालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता रूममध्ये देविका आता सारखे अंकलला फोन लावत असते. आता मात्र या अंकलचा काही फोन लागतच नसतो. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, ए बाबा, अरे फोन का लागत नाही? अरे लागला तर उचलत नाही आहे, उचल ना. अरे मूर्खा, तू इथे येता कामा नये. तू जर इथे आला तर खूप मोठा गोंधळ करशील. मी एकदाचं असं करते, याचा फोन उचलला ना की याला सांगते की तू निरूपाला सांग, तुला खूप काम आहे, तुला जमणार नाही. पण हा फोन का उचलत नाही आहे? आणि हा जर इकडे आला तर आता खूप भयंकर काहीतरी घडेल, कारण ही परी पण इकडे आली आणि हा अंकल माझी वाट लावेल. नाही 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 नाही, त्याला इकडे येऊ द्यायचं नाही आहे, असं काहीतरी करावं लागेल, असे आता देविका मनाशीच म्हणत असते. तर आता आपल्या रूममध्ये धूमकेतू मस्त फुलांचा बुके बनवत असते, कारण तिला टेबल सजवायचं असतं ना. तेवढ्यात आता रूममध्ये सत्या येतो. आता लगेच सत्या आपल्या धूमकेतूकडे एकटक बघत असतो. धूमकेतूचे केस मोकळे असतात, छान असा मेकअपही केलेला असतो. धूमकेतू खूप छान दिसत असते. तेव्हा लगेच सत्या येतो आणि लागतो, वाह, सुंदर, अतिसुंदर, तुझी ही सुंदरता एक नंबर भारी, तुझा रंग, तुझा गंध, तुझा स्पर्श एक नंबर छान, वाह, मी आता भुळलो गेलोय. तेव्हा आता मीरा लाजू लागते आणि मला लागतो, हो, काय बोलताय तुम्ही हे सगळं? असं अचानक कसं हे सगळं बोलू शकता? सत्या पटकन आता गुलाबाचं फुल हातात घेतो आणि मला लागतो, या फुलांबद्दल बोलतोय मी. आता मीराला राग येतो, कारण हे सगळं माझ्याबद्दल चालू होतं हे तिला कळालेलं असतं, पण ते कबूल करायचं नसतं ना. तेव्हा मीरा मला लागते, हो, या फुलाबद्दल एवढं कौतुक? तेव्हा सत्या मला लागतो, हो, हे फूल म्हणजे गुलाबाचं फूल नव्हे, फुलांचा राजा. आणि हे फूल सतत असंच हिरवगार, मस्त छान लुसलुशीत आणि सतत इतरांना सुगंध देत असतं, अगदी छान. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो, एवढं फुलासाठी? त्यावर सत्या म्हणू लागतो, एवढंच नाही, हे फूल म्हणजे ही माझी सहचारिणी, खरंच हिच्यावरती माझं खूप प्रेम. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो, तिच्यावर म्हणजे? अहो, तो गुलाब म्हणजे फुलांचा राजा आहे ना, तुम्ही आत्ता बोलले ना, मग तो म्हणा की. त्यामुळे लगेच सत्या म्हणू लागतो, नाही, तो नाही, माझ्यासाठी हा गुलाब एक गर्ल आहे आणि त्यासाठी मी तीच म्हणणार. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो, पण तुमच्या या गुलाबाला काटे पण असतात, हे विसरू नका.
ते काटे टोचले तर? तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही मीरा, फुलांचे काटे टोचणार नाही, कारण माझी बायको खूप गोड आहे, ती कधीही मला काटे टोचू देणारच नाही. तेव्हा मीरा लगेच हसतच सत्याकडे बघते. बायकोसाठीच चालू होतं ना हे सगळं, मग कबूल करायचं नव्हतं, आता कसं खरं बोलले? तेव्हा सत्य म्हणू लागतो, मीरा, तुझं हे रूप पाहून मी खरंच भुळलो गेलो आहे. तुझं हे रूप मला आजपर्यंत कधी बघायला भेटलं नाही, पण आज जे बघतोय त्यामुळे हे नाटक मला खूप आवडतंय. तेव्हा मीरा म्हणू लागते, मीरा, धूमकेतू नाही म्हणणार का आता? आतापासून मीरा म्हणणार आहे का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो, कारण हे मीराचं मेकअप, हे मीराचं राहणीमान, हे मला या नाटकामुळे बघायला मिळालं, नाहीतर मला हे रूप बघायला मिळालंच नसतं. अतिसुंदर, अतिसुंदर असे म्हणत आता सत्या धूमकेतूला गुलाब देऊ लागतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्टीची समधी तयारी झालेली असते. तेव्हा आता लगेच परी म्हणू लागते, एवढेच गेस्ट आहेत का पार्टीला? तुमच्याकडनं कोणी येणार नाही का? तेव्हा निरुपा म्हणू लागते, तुझ्या अंकलला फोन लाव, बोलाव. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, अंकल नाही येऊ शकत, ते खूप बिझी आहे. तेवढ्यात आता लगेच दरवाजाची बेल वाजते. आता मात्र सत्याने आपली सत्यागिरी वापरून आता अंकलला बोलावलेलं असतं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, मातोश्री, काळजी करू नका, तुम्हाला ज्यांची आतुरता होती ते आता आलेत, असे म्हणत सत्या दरवाजे उघडतो. आता अंकलची एंट्री झालेली असते. आता मात्र हा अंकल आल्यानंतर पुढे काय काय धमाके होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.